हुए हैं। आज का दिन बालिका दिन इस नाम से भी जाना जाता है। कानड़ी इंटरनेशनल स्कूल और कानड़ी किड्स वर्ल्ड स्कूल की ओर से उपस्थित सभी महानुभावों का हम हृदय से सम्मान करते हैं एवं स्वागत करते हैं। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है। जज्बा है परिवर्तन का जिंदगी में, जज्बा है परिवर्तन का जिंदगी में, इसलिए सफर जारी है, इसलिए सफर जारी है। और ऐसा सफर तय करती हमारे भारत की हर एक नारी है, हमारे भारत की हर एक नारी है। इसीलिए हमने आज नारी शक्ति के सम्मान की जय्यत तैयारी है, की जय्यत तैयारी है। कर आप पधारे, यही हमारा अभिमान है, यही हमारा अभिमान है। माथे पर तिलक लगाकर हम आपका स्वागत करते हैं, सिर झुकाकर, सिर झुकाकर। प्रणाम है आपको, प्रणाम है आपको, हम कोटि कोटि नमन करते हैं और सभी का स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए सभी के स्वागत में। बहुत बहुत धन्यवाद। कानड़ी इंटरनेशनल स्कूल की ओर से गत 5 वर्षों से शुरू किए गए इस भव्य कार्यक्रम में इस वर्ष भी मैं गोपी खंडेलवाल इस कार्यक्रम को आगे बढ़ाती हूँ। गत 5 वर्षों से चल रहे इस समारोह में हम हर वर्ष प्रयास सम्मान करें, साथ ही इस सम्मानित महिलाशील और प्रगतिशील बनाने का हम प्रयत्न करते हैं और समाज में प्रबोधन लाने का हम प्रयास करते हैं। बहुजन कल्याण अधिकारी माननीय दीपा हिरोड़े मैडम का हम तहे दिल से स्वागत करते हैं। बहुत बहुत धन्यवाद मैम। उप शिक्षणाधिकारी शिक्षक विभाग से माननीय सविता अतकरे मैडम, कृपया हमारा आदरातिथ्य आप स्वीकार कीजिए। धन्यवाद मैडम। सहायक पुलिस निरीक्षक माननीय श्रीदेवी पाटिल का भी हम तहे दिल से इस प्रोग्राम में स्वागत करते हैं। धन्यवाद मैडम। हम अनुरोध करते हैं सहायक मोटर वाहन निरीक्षक माननीय मोहिनी मोरे मैडम से कि वे हमें हमारा आदरातिथ्य स्वीकार कर हमें अनुग्रहित कीजिए। धन्यवाद मैडम। हम हमारे मन की गहराई से स्वागत करते हैं वाशिम शहर की सुप्रसिद्ध रेडियोलॉजिस्ट माननीय डॉक्टर वैशाली देवड़े मैडम का, कृपया हमारा आदरातिथ्य स्वीकार करें। हम गुजारिश अल्लिक डिग्री प्राप्त माननीय डॉक्टर प्रज्ञा शिवसागर मैडम का जोरदार तालियों से स्वागत करते हैं।
अपना कार्यकाल शुरू किया। मराठवाड़ा के परभणी, लातूर, जालना, औरंगाबाद, पुणे में अपनी सेवा मैडम पोस्टिंग, वर्धा में स्पेशल ऑफिसर सोशल वेलफेयर के तौर पर हुई। 23 जनवरी 2023 से मैडम वार्षिक शिक्षा प्राप्त किए हैं। विद्यार्थियों को एकांत में पढ़ाई करने मिले, इसलिए मैडम ने जिजाऊ अभ्यासिका की निर्मित की है और उस अभ्यासिका के द्वारा बच्चों ने स्पर्धात्मक परीक्षाओं की तैयारी की। मॉडल है कॉम्पिटिटिव एग्जाम के थ्रू मैडम की ज्वाइनिंग हुई है। हाल ही उनका पोस्टिंग हुआ है सहायक पुलिस निरीक्षक के तौर। 2020 के बैच में मैडम का एमपीएससी के जरिए सिलेक्शन हुआ। मैडम ने अपना एमई तक एजुकेशन पूरा किया है। 2022 से मैडम वाशिम में सेवारत है। क्लब में मैडम कार्यरत है, वहाँ पे वो एनजीओ का वर्क उनका शुरू है। साथ ही आईएमए वुमन विंग्स के थ्रू मैडम विभिन्न प्रकार के सामाजिक कार्य चलाती है। आयु के 45वें वर्ष में जहां पर हम थक जाते हैं, वहां से मैडम ने शुरुआत की और आरए लॉ कॉलेज में 2010 में यूजीसी नेट उत्तीर्ण कार्यरत है। गत 5 माह से उनके संपादक मंडल में उनकी एडिटोरियल बोर्ड मेंबर के पद पर नियुक्ति की गई है। का कार्य भी करते हैं। मैडम महाराष्ट्र राज्य शासन द्वारा क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले राज्य स्तरीय आदर्श गुण गौरव बदौलत उन्हें सावित्रीबाई फुले और रमाई अंबेडकर पुरस्कार से सम्मानित किया गया है। अभी हाल ही में उन्हें काव्य गौरव और राष्ट्रीय की संस्थापिका है, संचालिका है। उन्होंने यह कंपनी स्थापित की है, किसानों के लिए मैडम कार्य करती है। साथ ही मैडम पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी महिला बिब्बा क्लस्टर संस्था के प्रोजेक्ट पर अमानी जौलका कावल का एफिलिएशन मिल गया है, जो कि अभी तक हमारे पूरे रीजन में अमरावती, बुल्ढाना, अकोला, यवतमाळ में पहली बार हमें मिला है, फर्स्ट अटेम्प्ट में मिला है। यह बहुत ही गौरव की बात हमारे कानडे इंटरनेशनल स्कूल की है और वो भी हमें हमेशा सपोर्ट मिलता है हमारे संचालक माननीय विजय जी कानडे सर का और संचालिका कानडे मैडम का, और उनके पीछे हमारी पूरी टीम हमेशा रहती है। आचार्य का भी सिलेक्शन हुआ है। 2023-24 में हमारे विद्यार्थी नहीं रहे, इंटरनेशनल लेवल पर हर फील्ड में हमारे बच्चों का चयन होता है। हमारे स्कूल की विद्यार्थिनी नेत्रा देशमुख, जो कि डॉक्टर होमी भाभा की जो एग्जाम होती है वो 2nd लेवल के लिए क्वालिफाई हो चुकी है, जो कि बहुत ही टफ एग्जाम होती है, लेकिन हमारे बच्चे उसमें भी क्वालिफाई हुए हैं। कबीर बोदाडे नामक विद्यार्थी ने गोल्ड मेडल प्राप्त किया है डिवीजन लेवल पर। डॉस बॉल में अंडर 17 की गर्ल्स ने डिस्ट्रिक्ट लेवल पर प्रथम स्थान प्राप्त किया है। पार तंबोरे ने डिस्ट्रिक्ट लेवल पर कैरम इस गेम में 2nd रैंक प्राप्त किया है। सोहम इंगले अंडर 14 में स्विमिंग में बेस्ट स्ट्रोक अवार्ड से उसे नवाजा गया है। शुभ्रतो फुटबॉल चैंपियनशिप में अंडर 17 के बॉयज हमारे विद्यार्थी डिस्ट्रिक्ट लेवल पर उन्होंने प्रथम क्रमांक प्राप्त किया है। यानी पढ़ाई के साथ साथ खेलों में भी हमारे बच्चे आगे बढ़ रहे हैं। यानी संपूर्ण विकास का हम विद्यार्थियों के यहाँ पर ध्यान रखते हैं और उन्हें आगे ले जाने के लिए प्रयत्नशील रहते हैं। हमारा स्वागत गीत से स्वागत हो चुका है, अतिथियों का इंफॉर्मेशन भी हो चुकी है। अभी हमारी उत्सुक कन्याएं जो है कि सावित्रीबाई फुले के जयंती प्रीत्यर्थ हम आदरणीय सभी मेहमानों का स्वागत नृत्य से स्वागत करें, ऐसी उनकी इच्छा है। तो स्वागत नृत्य के लिए सभी गर्ल्स जल्दी से सामने आ जाएगी।
गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मधराराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गन्धमत्ताय गोदयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। बहुत ही अद्भुत ऐसा नृत्य सादर किया है हमारी नृत्यांगनाओं ने। ती गणेश सांगे येथे उपस्थित सर्वांना माझा सादर प्रणाम। आज मी तुम्हाला भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी इसवी सन 1831 रोजी झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते। स्त्री शिक्षण औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला। सावित्रीबाई 9 वर्षाच्या असताना इसवी सन 1840 मध्ये त्यांचा विवाह 13 वर्षे वयाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। बालपणापासूनच सावित्रीबाई निरागस आणि सोज्वल होत्या। त्या अगदी शांततेने वागत असत। आपल्या मुलीमधील चुणूक आणि गुणसंपन्नता ही नेवसे पाटीलांना आधीच जाणवली। अशी ही सावित्री लग्न करून ज्योतिरावांच्या घरात आल्यावर सर्व घर आनंदाने उजळून निघाले। लवकरच त्यांनी घराची जबाबदारी पेलली व घराशी एकरूप झाल्या। पती ज्योतिरावांसोबत त्या शेतात जात असत। शेतातील कष्टाची कामे करत सकाळी कामे उरकले की दुपारी जेवण झाल्यावर जमिनीची पाटी आणि काडीची पेन्सिल करत अक्षरे गिरवत आणि खऱ्या अर्थाने इथूनच सावित्रीबाईंच्या शिक्षणाला सुरुवात झाली।
तत्कालीन समाजातील परिस्थिती बघता स्त्री शिक्षित होणे फार गरजेचे होते. महात्मा ज्योतिरावांना याबद्दल नेहमी वाटे की स्त्रियांना शिक्षण मिळावे. याकरिता त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षित केले, लिहायला वाचायला शिकवले. क्रांतीची मशाल पेटली, ज्ञानाची ज्योत तेवली. क्रांतीची मशाल पेटली, ज्ञानाची ज्योत तेवली. मिटला अंधार युगायुगांचा, विद्येची तलवार अशी चमकली, विद्येची तलवार अशी चमकली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन 1848 पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. मुलींना शाळेत शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली व शेणही फेकून मारले, तरीही त्या डगमगल्या नाहीत. मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली. सावित्रीबाई फुले हे स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला, पोकळ पाया दूर केला, समतेची अशी प्रतिमा उभी केली जिथे महिलांना केवळ सन्मानच नाही तर जीवन जगायला नवा मार्ग सापडला. त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्यांच्या विरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले. तूच आमचा सूर्य आणि तूच आमची पौर्णिमा, तूच आमचा सूर्य आणि तूच आमची पौर्णिमा. काय वर्णावी सावित्री, अगाध तुझा महिमा, अगाध तुझा महिमा. अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्लेगची साथ पसरलेली असताना प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्याकरता आणि काळजी घेण्याकरता दवाखाना उघडला व हे करत असताना त्यांना प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 त्यांचा मृत्यू झाला. अशा या क्रांतिज्योतीस मी शतशः नमन करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. बहुत ही
प्रस्तुत कर रही हूँ। इसका सामना कर सकते हैं। इतनी शूरवीर हमारी कन्याएं यहाँ 500 रुपीज मैम ने उसे दिए हैं, वो मनचाहा गिफ्ट उससे ले। शब्द कह चली, शब्द शब्द लिख चली, अबला की पहचान बनी, वीरांगना लड़ी सदा, सत सत नमन उसे, सावित्रीबाई को नमन मेरा। माझं नाव आदित्य भोने, मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी, कानडे इंटरनॅशनल स्कूलच्या समोर मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माझे विचार स्पष्ट करणार आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1839 रोजी नायगाव इथे झाला। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना लिहायला व वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला। तर प्राचीन काळात स्त्रियांची स्थिती खूप हालाकीची होती। पहिला समाज हा पुरुष प्रधान होता। स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार, आर्थिक स्वातंत्र्य अशा कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं। पण अशा परिस्थितीत काही स्त्रियांनी आपला मोलाचा वाटा देऊन स्त्री शिक्षणासाठी त्या झटल्या आणि त्यातूनच एक नाव म्हणजे वीर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। त्यांनी स्त्री शिक्षणच नाही, सती प्रथा, केशवपण व अशा कठोर प्रथांचाही विरोध केला आणि स्त्री शिक्षणासाठी ते आपले पूर्ण आयुष्य त्यांनी प्रदान केले। ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सर्वात पहिले सावित्रीबाई फुले यांच्यापासून केली। त्यांना समाजकार्य करताना खूप अडचणी आल्या, पण त्यांनी धीर सोडला नाही। समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली। स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच केवारी, तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी, आज प्रत्येक नारी। सावित्री फक्त तुमच्यामुळे मिळाले महिलांना ज्ञान, आज फक्त तुमच्यामुळे मिळत आहे महिलांना सन्मान, महिलांना सन्मान। पहिलेची परिस्थिती खरंच खूप खराब होती। महिलांना शिक्षण घेण्याचे अधिकार नव्हते, तरी आताची परिस्थिती बदललेली आहे आणि हे सगळं फक्त वीर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेमुळेच। त्यांच्यामुळे आज महिला उच्च शिक्षण घेत आहेत, देशाच्या प्रगतीपथाला हातभार लावत आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे। असे कित्येक उदाहरणं आपल्या समोर आज बसलेले आहेत, आपण बघू शकतो। आणि असे खूप सारे उदाहरणं आपल्या देशातही आहेत, जसे की द्रौपदी मुर्मू, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, मेरी कॉम 6 टाइम वर्ल्ड बॉक्सर चॅम्पियन, हिमा दास द स्प्रिंटर अँड गोल्ड मेडलिस्ट, मनु भाकर 10 मीटर रायफल शूटिंग ब्रॉन्झ मेडल। अशा खूप महिला आता देशाला प्रगतीपथावर नेत आहेत आणि देशाचं नाव रोशन करत आहेत। हर स्ट्रेंथ इज क्वाइट इट रोवर्स अँड शोअर्स इन अनमार्क्ड डोअर्स, with every scar she wears her pride, she holds a world with her inside, awake, arise and smash the traditions and liberate। जय हिंद, जय भारत, थैंक यू। बहुत अच्छे आदित्य, हमारे भारत देश की विभिन्न कार्यों में कार्य करती महिलाओं के बारे में और सावित्रीबाई फुले के स्ट्रगल के बारे में आदित्य ने यहाँ बताया। अब हम बढ़ते हैं मंच के स्पीच की ओर। तो सर्वप्रथम आज के कार्यक्रम की अध्यक्षा माननीय लता जी फड़ मैडम से मैं गुजारिश करती हूँ कि इस नारी शक्ति नारी सम्मान कार्यक्रम के अवसर पर हमें अपने विचारों से लाभान्वित करें। आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्व आदरणीय महिला,
कानडे इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व आणि संचालिका कानडे मॅडम, कानडे सर आणि या ठिकाणी जमलेले सर्व आदरणीय महिला, पुरुष आणि सगळ्यात महत्त्वाचं आदरणीय विद्यार्थी, सर्वांचे लाडके विद्यार्थी. खरं तर आज आम्ही ज्या सगळ्या महिला या ठिकाणी उभ्या आहोत किंवा तुम्हाला दिसतोय, बोलतोय, हे सगळं जी देण आहे किंवा जे आमच्यावर उपकार आहेत एक प्रकारचे, ते सगळे सावित्रीबाई फुलेंमुळे म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून त्यानंतर कधी शिक्षणाचा पाया किंवा महिलांसाठी शिक्षणाची दरेखोरी झाली असते आणि आम्ही नंतर कधी शिक्षण घेतलं असतं माहीत नाही. परंतु अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी आपले घरदार, आपले वैयक्तिक आयुष्य या सगळ्या गोष्टींवर एक तुळशी पात्र ठेवून आमच्यासाठी जे कष्ट केले, त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उभ्या आहोत, बोलत आहोत, सक्षमपणे समाजाला पुढे नेत आहोत. त्यासाठी मी सावित्रीबाई फुलेंना सर्वप्रथम शतशत अभिवादन करते. या ठिकाणी मंचावर मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते. त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना त्यांचं जीवन आणि सगळ्या गोष्टी माहीत. सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरून मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की त्यावेळेस वावरतो त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी जे काही योजना आहेत, तर या परिस्थितीमध्ये आपण निश्चितच आणखी चांगलं कार्य करण्याचा एक प्रण केला पाहिजे. आपण आपलं हेही भाग्य समजलं पाहिजे की आपण भारतासारख्या एका चांगल्या देशामध्ये जन्म घेतलेला आहे. आता आपल्या शेजारचे जर वेळेस पाहिले, आणखी तुम्ही छोटे आहात, तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येणार नाहीत, परंतु ज्यावेळेस तुम्ही मोठी व्हाल आणि तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील. आपले शेजारी, जसं आपण आपल्या घराच्या शेजारी असतो तसं आपल्या देशाला एक शेजारी असतो. पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तान हे सगळे देश सुद्धा आपल्या देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्याच्या वेळेसच स्वतंत्र झालेले आहेत. परंतु तिथल्या महिलांची परिस्थिती किंवा तिथली एक सामाजिक परिस्थिती आणि आपली सामाजिक परिस्थिती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हे सगळं का आहे, तर ह्याला 3 गोष्टी कारणीभूत आहेत. आता तुम्हाला त्यातलं किती समजून माहिती नाही, पण हे सांगणं मला इथं आवश्यक वाटतं. सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षण. जे आपण भारत स्वतंत्र झाला किंवा अगदी भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासून सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या समाज सुधारकांनी एक शिक्षणाचं महत्त्व ओळखून आपल्याला जो शिक्षणाचा पाया घालून दिला, त्याच्यामुळं आज आपण इतर देशांपेक्षा कितीतरी पटीनं पुढे आहोत. तर हे सगळं आता आपल्याला वारसा हक्कानं जी चांगली गोष्ट मिळालेली आहे, तर ती पुढे चालवायची आहे. आणि मी यासाठीच कानडे मॅडमचं, खरं तर त्यांना ह्या गोष्टीची गरज होती का नाही माहीत नाही, एखादी संस्था सुरू करावी, परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो आणि एक काहीतरी समाजाला दिलं पाहिजे या दृष्टीनं सावित्रीबाई फुलेंचा वसा घेऊन त्या पुढे चालतायत, त्या आणि त्यांची टीम. याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करते आणि अभिनंदन करते. तर त्या पद्धतीनं समाजात राहताना शिक्षण जितकं महत्वाचं आहे, तितकंच आपला देश पुढे जाण्याचं आणखी एक कारण आहे. आपल्या देशात एक प्रकारचे कायदे आहेत, एक प्रकारचे रेग्युलेशन, रूल्स आहेत आणि आपण हे सगळं फॉलो करतो. ते पाकिस्तानमध्ये होत नाही, ते बांगलादेशमध्ये होत नाही, म्हणून आज त्यांची अधोगती होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापासून आपल्या बालमनावर बिंबवून घेतल्या पाहिजे. मग ह्याच्यामध्ये ट्रॅफिकचे नियम असतील, हिरवा सिग्नल थांबला तर थांबलं पाहिजे, रेड सिग्नल गेलं पाहिजे, रेड सिग्नल लागला तर थांबलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनावर बिंबवल्या पाहिजेत. रस्त्यावर थुंकलं नाही पाहिजे. तुमच्या वयामध्ये तुम्ही काय करू शकता देशासाठी? तुमच्या वयामध्ये तुम्ही रस्त्यावर कचरा न टाकणं, ट्रॅफिकचे नियम पाळणं, तुम्हाला शाळेत पाठवता अभ्यास करणं. आता मी पाहिलं की ह्या छोट्या छोट्या मुली किती चांगल्या पद्धतीनं लाठी काठी किंवा डान्स. आता ह्या ज्या मंचावरच्या महिला आहेत, तुम्हाला मी युनिफॉर्म घातला म्हणून मी पोलीस दिसते, परंतु त्या सगळ्या पण माझ्यापेक्षा पण चांगल्या शिकलेल्या आहेत आणि मोठ्या आहेत. म्हणजे शिक्षण घेऊन आपण फक्त एकच काहीतरी होतो असं नाही. शिक्षणामुळे आपला सर्वांगीण विकास होतो. शिक्षण घेतल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी निर्माण होतात आणि आपलं एक जीवन आहे. आता आपण छोटे आहात, परंतु ज्यावेळेस मोठे व्हाल तर त्यावेळेस तुम्ही पण अशा पद्धतीनं भाषण करा, तुम्हाला पण असं मंचावर बोलवलं जाईल. पण ते केव्हा? ज्यावेळेस तुम्ही सगळे नियम पाळाल आणि अभ्यास करा.
तर त्या पद्धतीनं तुमच्या शाळेच्या शिक्षिका असतील त्या जे काही सांगतात त्या पद्धतीनं तुम्ही त्यांचंही म्हणणं ऐकलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळे करूया. एक प्रकारे आपण नियमांचं पालन करून आणि कठोर मेहनत घेऊन आपल्या देशाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम करूया. स्त्री म्हणून मी हेच सांगेन सगळ्या स्त्रियांना की आज आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नव्हत, परंतु समाजात राहताना समाजाचंही आपण काहीतरी देणं घेणं लागतो. त्याच्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग जसा आपल्या कुटुंबाला होतोय त्याच पद्धतीनं आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, जे काही छोटं मोठं आपल्याच्यानं शक्य आहे ते. आणि एक समाज, एक कुटुंब म्हणून, एक देश म्हणून आपण एक एकात्मतेची भावना आपल्यामध्ये जागृत ठेवली पाहिजे. स्त्रियांनी साठी अगदी अवकाश खुला आहे. आपण जे अचीव केलेलं आहे आजच्या परिस्थितीमध्ये ह्याच्यापेक्षा आणखी खूप काही करण्याची गरज आहे. आणि मला असा पक्का विश्वास आहे की महिलांमध्ये कोणतीही गोष्ट पुरुषांपेक्षा थोडी जास्तच आहे. तर ज्या पद्धतीनं पुरुषांची प्रगती झालेली आहे त्या पद्धतीने महिलांचीही प्रगती झालेली आहे. परंतु महिलांना अख्खा अवकाश अजून खुला आहे. म्हणून मी शेवटी हेच सांगेन की अनंत आमची ध्येय शक्ती आणि अनंत आमच्या आशा, किनाला तुरा पामराला, या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊया. परत एकदा मी सावित्रीबाई जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देते. कानडे इंटरनॅशनल स्कूल ज्या पद्धतीनं मॅडमनं सांगितलं 12वी पर्यंत त्यांना ॲफिलिएशन मिळालेलं आहे, या पद्धतीनं त्यांचं अधिकाधिक प्रगती होवो. परत आम्हाला अशा चांगल्या कार्यक्रमाला बोलवा. लहान मुलांनी जे खेळ दाखवले तेही अतिशय अद्भुत होते. आणि या सगळ्यांची जी मेहनत आहे याच्या पाठीमागे आपण पाहतोय ते छोटंसं ते दिसतं, परंतु त्याच्या मागे जी मेहनत आहे तर त्या सगळ्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करते. आणि मला एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल परत मी एकदा आपले आभार मानते. जय हिंद, जय भारत. खूब खूब बाद भी मैडम ने अपने को विशेष न मानते हुए इतर स्त्रियों को महान बताया और भारत देश को किस तरह हम आगे बढ़ा सकते हैं, भारत देश का नाम विश्व स्तर पर हम कैसे ले जा सकते हैं, इस बारे में भी मैडम ने बताया कि हम हमारे देश में छोटे छोटे कार्य कर कर सेवा भाव दर्शा सकते हैं. अभी मैं माननीय मधुरानी बंसोड़ मैडम से गुजारिश करती हूँ कि वे अपने विचार यहाँ पर व्यक्त करें. प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या क्रांती कार्याला आणि विचारांना कोटी कोटी प्रणाम. आदरणीय मंच आणि इथे बसलेल्या सर्व माझ्या मैत्रिणी, सर्व गुरुजन वर्ग आणि शिक्षक वृंद, मला सर्वांना अभिवादन करायचं आहे. प्रथम आज आपण सावित्रीबाई जयंती निमित्त इथे जमलेला आहोत आणि कानडे मॅडमचे प्रथमच आभार मानते. त्यांनी इथे सर्वांना एकत्रित केलं, जो मान सन्मान दिला त्यांची मी ऋणी आहे. आणि इथे विद्यार्थ्यांचे नृत्य बघून, त्यांची कलाकारी बघून, त्यांचे गुण बघून अक्षरशः भारावून गेले. मला माझं लहानपण आठवलं. जे लाठीकाठी खेळत होत्या ना मुली, तर मला माझ्या जय बजरंग व्यायामशाळेची आठवण आली आणि खरंच मी बालपणात हरवले होते. आपल्यावर सावित्रीबाईचे अनंत उपकार आहेत. आपण ते कधीच कुठल्याच पद्धतीनं फेडू शकत नाही, पण एक मात्र करू शकतो, त्यांनी दिलेल्या वाटेवरून चालू शकतो. आणि त्यांनी दिलेली वाट दाखवली ती आपल्याला शिक्षणाची. मी प्रश्न करते, सावित्रीबाई नसत्या तर हा माझा प्रश्न आहे. आम्ही महिला बऱ्यापैकी कमावत्या झालो, मोठमोठ्या डिग्र्या घेऊन उच्चपदी विराजमान झालो. आम्हाला पादाक्रांत करता येऊ लागली, शिक्षणाची दालनं व्यवहार करता येऊ लागला, राहणीमानात परिवर्तन झाले, चांगले उंची वस्त्र परिधान करू लागलो, चांगलं रुचकर खाऊ लागलो. पण विचार परिवर्तन अजून पाहिजे तसे होऊ लागले नाही. याचे मूळ कारण आहे आपल्या डोक्यातील अंधश्रद्धेत. आणि मूळ रूढी प्रथेचा किडा बाहेर काढता येऊ लागला नाही. भीती कायम डोक्यात असते, बसलेली आहे. हे केलं नाही तर कसं होईल, ते केलं नाही तर तसं होईल. एवढं मोठं शिक्षण घेऊनही आपण चौकस बुद्धीचा वापर करतोय का?
कुणी काही सांगितलं की तसं करतो, पण त्याचे परिणाम काय होत आहेत हे आपण तपासत नाही. अंध अनुकरण करण्यात अग्रेसर आहोत आपण. अजूनही आम्ही महिला ती करते म्हणून मी करते किंवा पूर्वीपासून करत आलो, आता त्याचा अजून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे अशा रीतीने हे नको ते आपण करत आहोत. त्याच्यात वेळ आणि पैसा वाया घालत आहोत. समजते पण उमजत नाही आणि उमजूनही अंगवळणी पडलं म्हणून करावे लागते अशातला हा भाग. सावित्रीमाईने व्रत वैकल्यात किंवा वाण देण्यात वेळ घातला असता तर तुम्ही आम्ही कुठे असतो? सावित्रीमाईने व्रत वैकल्यात वेळ घातला असता तर तुम्ही आम्ही कुठे असतो कदाचित रस्त्याच्या कडेला फुफुटात लोळत. जरा विचार करायला हवा, आत्मपरीक्षण करायला हवं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आपण ते दूध प्राशन करत आहोत, पण गुरगुरायचं मात्र विसरून गेलो. नेमकं गुरगुरायचं कसं ते अन्यायाविरुद्ध लढत नाही. जे घडू नये तेच घडत आहे आणि आपण उघड्या डोळ्याने बघत आहोत. डोळसपणे विचार करायला पाहिजे. ज्या विषयावर बस घालायचा नाही नेमका त्याच विषयाला खतपाणी घालून कवटाळत बसलो आहोत आणि सर्वात महत्वाचे सत्यापासून कोसो दूर जात आहोत. सत्य पत्नी का पडत नाही? आपले आराध्य दैवत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य ज्योतिराव फुले हेच आहेत. हेच आपण विसरत चाललोय. त्यांच्या विचारांची पायमली करत आहोत. काही अपवाद त्यांना क्रांतिकारी नमस्कार माझा. ज्यांनी आपल्यासाठी उजेडाचा मार्ग लावला, शिक्षणाची दारं खुली करून दिली, त्यांच्या लढ्यामुळे आपण आज मोठमोठ्या पदव्या घेऊन सुखी जीवन जगत आहोत. त्यांना डोळेझाक करत आहोत. ही एक मोठी शोकांतिका. जर सावित्रीबाई जन्मल्या नसत्या तर तुम्ही आम्ही समस्त महिला वर्ग कुठे असतो रस्त्याच्या कडेला किड्या मुंग्यासारखे जागच्या जाग्यावर वळवळत. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पायदळी तुडवल्या गेलो असतो जर सावित्रीबाई नसत्या तर. हातात पेन आणि पाटी आली नसती तर महिलांचा सन्मान झाला असता का? हातात पेन आणि पाटी आली नसती तर महिलांचा सन्मान झाला असता का? आज जो आपला मान सन्मान मिळतो, आपल्याला जो मान सन्मान मिळतो तो फक्त आणि फक्त सावित्रीबाईंमुळे. भाकड कथांना थारा देऊन अनमोल विचार आपण नजरेआड टाकत आहोत. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहोत. खास म्हणजे आपण उत्सवप्रिय आहोत. त्यात आपला पैसा किती वाया घालत आहोत यावर आपण बारकाईने विचार करायला करत नाही. आणि हे सण उत्सव साजरे करताना आपण निसर्गाला हानी पोहोचवत आहोत. ढोल ताशे आता नामशेष झाले आहेत. आज मला आनंद वाटला. ढोल ताशाच्या गजरात स्वागत झाले. ढोल ताशे नामशेष होत आहेत. आता मात्र प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी फटाके फोडताना दिसत आहेत. त्याने आजारी व्यक्तीला किती त्रास होतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे आपल्या का लक्षात येत नाही. काही महिला व्रतवैकल्य करतात आणि झाडांच्या फांद्या, फुलं, कच्ची फळं अक्षरशः ओरबडून आणतात. काय तर पूजेसाठी आणि दुसऱ्या दिवशी तेच मांगल्य पाण्यात टाकून येतात. झाडाझुडपाचा नाश, त्याचबरोबर पाणी दूषित करत आहोत. आजाराला निमंत्रण खुद्द माणूस प्राणी देत आहे आणि दोष मात्र निसर्गाला देत आहोत. हे प्रकर्षाने ध्यानात घेतलं पाहिजे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेमुळे माणसाची अधोगती होते. हेच आपल्याला थोर समाजसुधारकांनी आणि संत मंडळी सांगून गेले, तरीही आपण त्या उलट वागत आहोत. खास करून महिला वर्ग सावित्रीबाईंना हे अपेक्षित होतं का? सावित्रीबाईंनी शिक्षण घेऊन अध्यापन केले. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना व्रतवैकल्य करण्याचे धडे दिले का? कधी त्यांनी उपास तपास करायला सांगितलं का? मग आपण का त्यांचा वसा घेत नाही आहोत? आपण सावित्रीबाईंच्या लेकी आहोत ना. मग आपण नेमकं चाललो कुठे? कदाचित आज सावित्रीबाई असत्या तर आजच्या महिलांची वागणूक पाहून कोसळून पडल्या असत्या. शिक्षण घेऊन उंच भरारी घेतलेल्या महिला वर्ग हे अपेक्षित होतं सावित्रीबाईंना. एक महिला शिकली तर पूर्ण घर, परिवार आणि परिसर सुशिक्षित होतो. मुलगी दोन्ही परिवाराला प्रकाश देऊ शकते. मुलींनी थोर क्रांतिकारी मावल्यांचा आदर्श घ्यायला हवा. संसाराचा गाडा चालवताना आऊ साऊ जिजाऊ अहिल्या रमाई यांच्या त्यागाचे स्मरण केले तर काडीमोड घेण्याची गरज पडणार नाही. फावल्या वेळात पुस्तक वाचायला हवे. हल्ली मोबाईल हाताळण्याच्या नादात आपण पुस्तकापासून कोसो दूर जात आहोत. वाचन हे मार्गाने जाईल.
जीवनाचं सोनं करून घ्यायचं असेल तर पुस्तक वाचली पाहिजे. तो इतिहास घडू शकत नाही. सर्व शिक्षक महिला दिशादर्शक असे कार्य आपल्या हातून घडावे हा संकल्प उरी बाळगून वाटचाल करणे म्हणजे खऱ्या तर तुमच्याही मनात रुतत असेल. आपलं ते आद्य कर्तव्य म्हणून सावित्रीमाईचे विचार पावला गणित पेरले पाहिजे. प्रत्येक दिवस जो आपण सन्मानाने जगतो आहोत त्याचे संपूर्ण श्रेय सावित्रीमाईंना जाते. अंगावर हजाराची साडी, बसायला गाडी, राहायला माडी हे सारं ऐश्वर्य थोरांच्या त्यागाची आणि कार्याची फळं म्हणून चाकत आहोत हे विसरता कामा नाही. शेणमाती कालवणारे हात पेनाला नसते लागले तर आज आपण कुठे असतो याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. सावित्रीमाईंचे थोर उपकार आपल्या समस्त स्त्रियांवर आहेत. आपण जे काहीही केले फेडू शकत नाही, पण त्यांचे विचार आणि कार्य अंगीकारून नेक मार्गाने चालू शकतो. तळागाळातल्यांना शिक्षण देण्यासाठी अशा मोठमोठ्या शाळा उभारून ज्ञानदानाचे कार्य करू शकतो ही खूप मोलाची गोष्ट आहे. आणि हाच ध्यास धरून समाजाचा विकास साध्य करून देऊ शकतो. प्रगतीची पायरी चढायची असेल तर तळागाळातील जनसमुदाय सोबत घेऊन त्यांच्या समस्याचे निराकरण करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी शिक्षण देणे हेच माध्यम सर्वात महत्वाचं आहे. नेमका हाच विचार घेऊन डॉक्टर कानडे इंटरनॅशनल स्कूलची निर्मिती डॉक्टर साहेबांनी कानडे इंटरनॅशनल स्कूलची निर्मिती झाली असावी. सावित्रीमाई ज्योतिबा यांचे कार्य पुढे नेण्याचा हा अतुलनीय प्रयत्न आमच्या वाशिमचे ज्येष्ठ नागरिक डॉक्टर कानडे सरांनी केला. त्यांच्या या कृतीला आदरपूर्ण सादर नमस्कार. डॉक्टर कानडे सरांचे व संचालिका सौ ज्योती कानडे मॅडमचे यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देते. त्यांनी हा जो मान सन्मान दिला, मला इथे बोलावून माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे शिक्षक वृंदांचे आणि संचालिका मॅडमचे खूप खूप आभार मानते. आणि सावित्रीमाईंच्या विचारांचे कास धरून आपण चालूया. आणि मी सांगते आता काही दिवसातच आता संक्रांत येणार आहे तर महिला वर्गांना माझे हात जोडून आहे, वाण द्या, तुम्ही उत्सव साजरा करा, श्रद्धा बाळगावी, अंधश्रद्धा बाळगू नाही, वाण द्या. पण वाण कशाचं दिलं पाहिजे? वाणामध्ये झाड किंवा पुस्तक वाटलं पाहिजे. जिजाऊ, साऊ, अहिल्या, माता रमाई, भीमराव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी पुस्तकं वाटप करा. त्याने विचार पेरले जातात आणि आपल्या पाल्यात आणि आपल्या पाल्यात दुसऱ्यांना ते विचार देऊ शकतात. हाच विचार मला इथे मोलाचा सांगायचा होता. म्हणून म्हणते वानात तुम्ही पुस्तकं वाटा. आणि पुस्तक वाटलं म्हणजे ते हातात आलं म्हणजे ते वाचल्याशिवाय आपण राहू शकत नाही. आणि वाचनाने माणूस घडतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. इतकं बोलून मी थांबते. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार मानते. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप सुंदर असे विचार मॅडमनी इथे आपले प्रकट केलेले आहे आपल्या सगळ्यांसमोर. आणि खरं सर्व आदरणीय उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या छोट्या बहीण भावंडांनो, बोर झाले का? छोटुले, भूक लागली? नक्की मी दिसतीये का सगळ्यांना? छोटे बहीण भावंड याच्यासाठी की एक पोलीस दिदी म्हणून मी इथं आली आहे. खरं तर आज आदरणीय फड मॅडम इथं मी माझं भाग्य समजते की आदरणीय मॅडम समोर मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. तर आता आमचा 2 तारखेपासून रेझिंग डे सुरू आहे आणि सप्ताहभर आम्ही तो पाळत असतो. वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन घेत असतो. आणि कानडे स्कूलचे पोलीस स्टेशनला व्हिजिट पण आहे. एक दिवस छोट्या मुलांसाठी पोलीस स्टेशनसाठी वाशिम ग्रामीणला व्हिजिट ठेवलेली आहे आणि त्या निमित्ताने मुलांशी काहीतरी संवाद साधावा. परंतु इथं उभं राहिलं की एक पोलीस ऑफिसरनी वयोगट इतका छोटूला दिसतोय आणि तिकडे पाहिलं की म्हणजे तिथेही पाहिलं हाय रेंजमध्येही पाहिलं तरी छोटेच मुलं दिसत आहेत. त्याच्यामुळे नेमकं बोलायचं काय? तर खरं तर छोट्या मुलांसाठी तर आहेच, पण इथं शिक्षक वर्ग आहे आणि पालक वर्ग आहे. त्यांच्यासाठी 2 गोष्टी निश्चितच सांगू शकेल की आपण आपली स्कूल इंटरनॅशनल स्कूल आहे, चांगलं शिक्षण इथं प्राप्त होते
आणि प्रत्येक शाळेत दिल्या जाते किंवा दिल्या जावं असं गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण आपण इथं मुलांना नक्कीच देत असाल, कारण का महिला सक्षमीकरण झालं पाहिजे म्हणून आपण मुलींना आत्मसंरक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. त्या अर्थी मी समजू शकते की आपल्या याच्यात प्रत्येक वर्गात हा उपक्रमही व्हायला पाहिजे की मुलांना गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो याची जाणीव त्यांना असली पाहिजे. कारण का छोटे मुलं असतात, त्यांना काही तो जो स्पर्श आहे तो चांगला आहे की वाईट आहे ते कळत नसते. आणि स्पेशली पालक वर्ग पण इथं आहे आणि शिक्षक वर्ग, तर यांच्यासाठी मी सांगेल की त्यांना तो स्पर्श की आई वडील व्यतिरिक्त, मी तर म्हणेल वडीलही आता थोडेसे बाजूलाच ठेवा, आई व्यतिरिक्त जर स्पर्श होत असेल आणि तो चांगला आहे किंवा कसा आहे, तर हे आपण एका वेगवेगळ्या प्रकाराच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवायला पाहिजे. कारण का मुलांपर्यंत मुलांनाही काय चांगलं काय वाईट याची जाणीव नसते. पण एक पालक म्हणून, आणि ते आपल्या समोर मोकळे पण होत नाही की घरी आला मुलगा, कुणीतरी खूप दिवसापासून शाळेतून येतोय, 10वी पर्यंतचे क्लासेस आहे, कुणी पाठलाग करत असेल, कुणी काही बोलत असेल, परंतु आई वडील काहीतरी बोलतील या भीतीने ते तुमच्याशी बोलायला टाळतात. परंतु आपल्याला लक्षणं आपल्या बाळाचे लगेच लक्षात यायला पाहिजे की तो जर असा गुमसुम राहत असेल, खूप दिवसापासून जेवायचं याचं आपल्याला वाटतो की हट्टी आहे त्याच्यामुळे जेवत नसेल, किंवा कुणाशी संवाद साधायला भीत असेल, शेजारचे काका काकू आले तर त्यांच्याशी बोलायला टाळत असेल, त्यांच्या समोर म्हणजे पब्लिक समोर येण्यासाठी जर टाळाटाळ करत असेल, तर याचा अर्थ ते कुठंतरी काहीतरी बोलायचं तुमच्यासोबत शेअर करायचं टाळतोय. त्याच्यामुळे घरातलं वातावरण खूप महत्वाचं असते. आपण एक फ्रेंडली वातावरण घरात राहिलं पाहिजे हे म्हणतो, पण फ्रेंडली वातावरणाच्या नादात आपले जे संस्कार केलेले असतात ते कुठंतरी लाड जास्त झाल्यामुळे लोप पावत आहे. आपण आजकाल पाहतो की मोबाईल प्रत्येक छोट्या मुलाच्या हातात आहे. जर छोटं बाळ जेवलं नाही तर मोबाईल दिल्याशिवाय तो जेवत नाही, कार्टून दाखवल्याशिवाय तो घास घेत नाही. आणि बऱ्याच बायका अशा आहेत की घरकामं करायची आहेत म्हणून त्याच्या समोर कार्टून लावून देतात. म्हणजे हे छोटा 2 वर्षाचा असल्यापासून त्याला ही मोबाईलची सवय लागलेली असते आणि त्याचे ते ॲडिक्शन वाढत जाते, हे आपल्या लक्षात येत नाही. एकतर छोटी नजर आहे, त्याच्या कोवळ्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो, त्याच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो, आणि किंबहुना अशा काही परिस्थितीत असे प्रकार झालेले आहेत की त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्यांनी हल्ला केल्यापर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत. एक पोलीस दिदी म्हणून मला एक तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, त्याच्यामुळे 5 मिनिटं का होईना मी ती गमावणार नाहीये, तुम्हाला बोलणारच आहे. पालक वर्गच आहे ना, एकदम शांत झाले तुम्ही, एवढं काही सिरियस नाहीये. फक्त आपल्या मुलाला आपण आई वडील म्हणून समजून न घेता एकदा त्याचा मित्र म्हणून त्याला समजून घेणं खूप गरजेचं. मित्र म्हणजे एकदम त्याचे लाड करून डोक्यावर चढेल एवढंही नाही, परंतु जर 10वी पर्यंतचा मुलगा आहे, मला वाटते 10वी पर्यंतचा शक्यतोवर तर मोबाईल देऊच नाही. आता मला वाटते इथं ज्या महिला आहेत त्यांच्या जनरेशनमध्ये ग्रॅज्युएशन होईल का, ग्रॅज्युएशन काय नोकरीला लागल्यानंतर काही काहींनी मोबाईल घेतला असेल, आणि तोही छोटासा नोकियाचा, त्याच्यात रेडिओही असेल की नसेल माहिती नाही, पण अँड्रॉइड मोबाईल आता सगळीकडे आलेले आहेत. सर्व गोष्टी यूट्यूबवर उपलब्ध होतात. आई वडिलांचं वाक्य असते, फेसबुकलाही, इंस्टाग्रामला, ते ट्विटरवर असं तसं ह्या चर्चा घरात चालू असतात आणि त्याचं आकर्षण या मुलांप्रती त्यांच्या मनात बिंबवल्या जाते की फेसबुक म्हणजे काहीतरी विशेष आहे, ट्विटर म्हणजे काहीतरी विशेष आहे, यूट्यूब म्हणजे काहीतरी विशेष आहे. कारण का काही झालं की यूट्यूबवर सर्च कर. आता इंटरनॅशनल स्कूल आहे, प्रोजेक्ट सांगितलं की यूट्यूबवर सर्च कर. आणि मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे 2020 हा कोरोनाचा काळ गेला आणि गरीबातल्या गरीब घरी सुद्धा अँड्रॉइड मोबाईल आलेला आहे, का तर ऑनलाईन क्लासेस चालले. पण आपला मुलगा खरंच ऑनलाईन क्लास करतो का, आणि खरंच तो मोबाईलवर जर शिक्षणाचं हे बघत असेल तो शिक्षणाचं बघतो का दुसरं काही बघतो, एकदा चेक करणं गरजेचं आहे, एक पालक या नात्याने आणि एक शिक्षक या नात्याने. आता प्रत्येक शाळेत आपण वेगवेगळ्या विशाखा समिती किंवा वेगवेगळ्या समिती नेमलेल्या आहेत. आता वर्किंग वुमनसाठी समिती ठीक आहे, पण विद्यार्थी वर्गासाठी आपण जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा हद्दीतल्या सगळ्या शाळांमध्ये
आपण एक सुरक्षा समिती बसलेली आहे आणि सोबतच तक्रार पेट्या ठेवण्यासाठी सांगितलेल्या आहे. ह्या तक्रार पेट्या कशासाठी की जर मुलांना काही समस्या असेल किंवा छोट्या मुलांनाही तरी त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून त्या तक्रार पेट्या. जर एखादा शिक्षक, आता तुम्ही बघतात की बदलापूरच्या घटनेवर बरेचसे प्रश्न उठले आणि सुरक्षेवरही प्रश्न उठले. पोलीस 24 रात्र अहोरात्र तुमच्यासाठीच आहे. आमचं ध्येयच तुमची सुरक्षा आहे. परंतु जर पोलिसांवर तुमचा अविश्वास असेल तर ते होऊन जमणार नाही. पोलीस त्यांचं काम करतात आहे, पण आपल्याही जबाबदारी एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून किंवा एक शाळेची संस्था म्हणून एक काहीतरी जबाबदारी लागते. आपणही काही लागते. आपण काही गोष्टी खूप टाळतो. जर त्या शिपायाचं आधार कार्ड वेळी चेक झालेलं असतं, तुमच्या शाळेवर कोण काम करते, कोणते शिक्षक काम करतात, त्यांचं कॅरेक्टर कसं आहे, इथून पासून जर तुम्ही सुरुवात केली, कारण का गुरु हा घडवणारा असतो आणि त्याच वेळेस जर त्या मुलाला जे बिंबवल्या जाते ते जर व्यवस्थित दिल्या गेलं नाही, एखाद्या तक्रारी येत असतील एखाद्या शिक्षकाच्या वारंवार, तर आपणही कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण का एक मुलगी खोटं बोलेल, दोन मुलगा बोलेल, तीन बोलतील, पण जर अर्धा क्लास त्या सरांबद्दल जर काही सांगत असेल तर एकदा आत्मपरीक्षण करून त्या सरांचं म्हणजे सर असतील किंवा मॅडमही, आजकाल आपण बघतो की म्हणजे समाजात असं काही राहिलेलं नाही की छोट्या मुलांवर म्हणजे मुलींवरच अत्याचार होतील. तिथं छोटे मुलं पण त्यांच्यावरही अत्याचार होतात. त्याच्यामुळे मुलंही आजकाल सुरक्षित नाही, मुली पण नाही. आत्मसंरक्षणाची खूप गरज आहे. महिला अत्याचार आपण रोजच ऐकतो, कारण का विकृत प्रवृत्ती ज्या आहेत त्या समाजात आहेत. 100 लोक खूप चांगले आहेत, पण त्याच्यापैकी 2% जे लोक आहेत ते विकृत प्रवृत्तीचे आहे. आणि ही विकृती थांबवण्यासाठी आम्ही तर काम करतोच, पण प्रत्येक समाजातील व्यक्तीने जबाबदारी घेतल्यानंतर आपली सुरक्षा. श्रीदेवी पाटील तुम्हाला जर काही झालं तर श्रीदेवी पाटील तुमच्यापर्यंत पोहोचायला 10 मिनिट लागतील, 5 मिनिट लागतील, परंतु त्या 5 मिनिटात काय होईल हे आपणही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही धीट व्हा, स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका. मी तर छोट्या मुलांना म्हणते, जर तुम्हाला असे काका किंवा हे चॉकलेटचं आमिष दाखवत असतील किंवा कशाचं आमिष दाखवत असतील तर अजिबात घ्यायचं नाही. पालकांनी पण त्या गोष्टी शिकवायला पाहिजे. काही आमिष दाखवत असेल, गिफ्ट द्यायचं आमिष दाखवत असेल किंवा बेटा चल तुला हे खाऊ घालतो ते खाऊ घालतो म्हणत असेल तर आपण शिकवणं गरजेचं आहे की बाहेरच्या परक्या व्यक्तीपासून काहीही घ्यायचं नाही. किंवा जर आपले मुलं एकांतात जात असतील तर ग्रुपनी जायला सांगा. जर ट्युशनला जात असतील, ट्युशनच्या आजूबाजूला टुकार मुलं असतील तर कळकळीची विनंती. आमची गस्त तर असतेच, निर्भया पथक आहे, पेट्रोलिंग सतत 24 तास आपली पेट्रोलिंग आहे आणि डायल 112 सारख्या सुविधा पण चालू आहेत. त्याच्यामुळे पोलिसांपर्यंत ही गोष्ट आली तर आपण त्याला आळा घालू शकतो. परंतु आपल्या मुलाला सक्षम करण्याची जबाबदारी तो चंद्रथेंबला होता. खरं तर त्या सूर्यालाही थांबवण्याची ताकद त्या स्त्रीमध्ये आहे. फक्त फड मॅडम त्यांच्यामध्ये आहे की नाही? नाहीतर सगळ्याच जर वर्दीवर राहिल्या असत्या तर मग कार्यक्रमाला जी मजा आहे. आणि मी आज आवर्जून उपस्थित राहिले. खरं तर दुसरं काम चालू होतं, पण मॅडम येणार म्हटल्यावर मी आज कानाडी स्कूलला उपस्थित राहायचं म्हणून मॅडमला जास्त बोलणार नाही. बराच वेळ झालाय, मुलांना पण भुका लागल्या असतील आणि स्कूलचं पण टायमिंग आहे. सर्वजण आहे दोस्तों, रहना जरा संभाल के, बेचने वाले हवा भी बेच देते हैं गुब्बारों में डाल के. सच बिकता है, झूठ बिकता है, सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है फिर भी बिकता है बोतल में पानी. कभी फुलों की तरह मत जीना. कभी स्पेशली महिला आणि मुलींना सांगेल की मी नाजूक आहे, माझ्याच्याने काही होणार नाही. हा समोरचा धडधाकड आहे माझ्याच्याने. समोरच्याचे काय हिंमत तुमच्याकडे बघण्याची. त्याच्यामुळे कभी फूलों की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे मुरझा कर बिखर जाओगे. जीना है तो पत्थर की तरह जियो, जिस दिन तराशे गए खुदा भगवान बन जाओगे. खरं तर नाजूक आहे किंवा मी काही सहनशील असतात फक्त महिलांनीच का, पुरुष वर्ग पण आहे. खरं तर पुरुष आता मनातल्या मनात शिव्या देऊन जाईल की आपल्याबद्दलच बोलताय मॅडम. तसं नाही. आज इथं जे पुरुष आहेत ते महिलांना सपोर्ट करणारे पुरुष आहेत, मुलांना घडवणारे पुरुष आहेत. त्यांच्याबद्दल नाही, पण समाजातील विकृत
प्रवृत्ती ज्या आहेत ते पुरुष असतील त्यांच्याबद्दल आपण बोलतोय. पुरुष प्रधान संस्कृती आहे, पुरुष प्रधान हे मान्य आहे, परंतु सगळ्यात जास्त संस्कार कुणाचे होत असतील लहान मुलांवर तर ते आईचे होत असतात. मी जर आज कोणती मुलगी मुलासोबत पळून जात असेल तर तिची आई त्याला जबाबदार असते, कारण का मुलगी घरातून पळून जाते तोपर्यंत तरी ती म्हणते की माझी मुलगी तशी नाही. मग हिचं लक्ष कुठं होतं घरी, हे की नाही. जर आई घडवणारी असते, वडील तर कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात, पण सर्वात मोठी जबाबदारी आईची असते. खरं तर काही झालं समाजात किंवा मुलांवर काही झालं तर कान त्या आईचा पकडायला पाहिजे. कुठंतरी त्या आईचं लक्ष मोबाईलमध्ये असते, घरकामामुळे जमत नाही किंवा बऱ्याच गोष्टी असतात की मुलांवर लक्ष दिल्या जात नाही. आणि कानडे इंटरनॅशनल स्कूलमध्ये किंवा आपला मुलगा चांगल्या स्कूलमध्ये टाकलेला आहे, सगळे जबाबदारी शिक्षकाची. म्हणजे घरी येऊन फक्त होमवर्क घ्यायचा आणि शांत बसायचं असं जमणार नाही. काही जबाबदारी आपण जर जन्माला घातले तर जबाबदारी प्रथमतः आई वडिलांची आहे. वडील बाहेर राहतील पण सर्वप्रथम आईचे संस्कार मुलीवर येतात. मी म्हणणार नाही हे घाला किंवा ते घाला, कपड्यांबद्दल नाही आम्ही म्हणणार नाही, परंतु जे घालणार त्याच्यातून तुमचे संस्कार धडधडीत उठून दिसले पाहिजे. तुमच्याकडे बघण्याची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे की काय आज एवढ्या सुंदर सुंदर महिला आहेत तिथं बसलेल्या, पण एकाकडेही कोणाचे बघण्याची हिंमत झाली नसेल. मी ठामपणे सांगते का तर ज्या मुलींमध्ये 10 मुलींच्या पैकी एकाच मुली मागे मुलं लागतात. म्हणजे 1% खरंही असेल, परंतु तू बोलती, तू हसती, तू रिस्पॉन्स देती, तू मोबाईलवर मेसेज करते, तू नंबर शेअर करते, मग साहजिक आहे तो मुलगा पुढची स्टेप गाठणारच. त्याच्यामुळे आपली मुलगी आपल्या मुलीची संगत कशी आहे, मुलाची संगत कशी आहे हे तुमचं पालक वर्ग आणि शिक्षक म्हणून लक्ष पाहिजे. आणि मुलांच्या बाबतीत तर छोटा जास्त वेळ घेणार नाही, बराच वेळ झाला, परंतु ह्या गोष्टी आवश्यक वाटतात. मुलांना जर संगत ओळखायची असेल तर तुम्ही कटिंग वरूनही ओळखू शकता. म्हणजे कोंबडा कट असते, खाली टक्कल आणि वरती लाल हिरवे पिवळे तुरे करून आलेला असतो. मोठ्या घरचा मुलगा फॅशन म्हणून ही कट ठेवेलही कदाचित, पण जर ज्याची 2 टाइमचं खाण्याची सोय नाही तो मुलगा जर आता तुम्ही जर नाव्याच्या टपरीत जाऊन विचारलं त्याची किंमत किती आहे कटिंगची तर 200 रुपयापासून 5-5 हजारापर्यंतच्या कट आहेत त्या. ज्याची 2 टाइम जेवायची सोय नाही, जो मुलगा टपरीवर तासनतास बसत असतो, येणाऱ्या जाणाऱ्या मुलांवर ताशेरे ओढत असतो, मुलींवर बोलत असतो, तिचा पाठलाग करत असतो, तो मुलगा जर तशी कट करून येत असेल आणि आपल्या आईवडिलांना काय वाटते, मुलगा चालला ट्युशनला, मुलगा चालला कॉलेजला आणि खूप मोठेपणा वाटतो. बाप एका बनियनवर राहतो, मोडक्या तोडक्या चपला घालतो, परंतु त्या मुलाला पेट्रोलसाठी 100 रुपये रोज देतो. तो पेट्रोलचे गाडीवर कुणाला फिरवतोय का काय काही घेणं देणं नसते. टुकार मुलांच्या ताब्यात देतो का स्वतः फिरतो का स्वतः टपरीवर बसतो हे काही नाही. आपला मुलगा शहराला शिकायला आहे, आपला मुलगा चांगल्या कॉलेजला शिकायला आहे, या धुंदीत आई वडील राहतात आणि दुर्लक्षित होतात. परंतु तू जर असा कट म्हणजे त्याची संगतीचा परिणाम असतो तो, बाकी काही नाही. तुम्ही बघा, तुम्ही ऑब्झर्व करा. मी म्हणत नाही की कट, कारण का फॅशन म्हणूनही आजकाल बरंच आहे, परंतु जर सामान्य घरातल्या मुलांनी जर अचानक अशा हायफाय राहायला लागला, हायफाय कट करायला लागला तर त्या आई वडिलांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपला मुलगा वाम मार्गाला तर लागला नाही ना, कोणाच्या पाकिट मारतोय का घर फोडतोय हे बघणं गरजेचं आहे. त्याची संगत कशी आहे. आज जर मुलीला काही त्रास होत असेल, मेसेज असेल तर तिची मैत्रीणच मोबाईल नंबर शेअर करणारी असते. त्याच्यामुळे आपल्या मुलीच्या मोबाईल जासूस म्हणून नाही पण एक आई म्हणून या नात्यानं 8 दिवसातून एकदाच चेक करा प्लीज. म्हणजे विनंती आहे माझी, एक पोलीस दिदी म्हणून, ऑफिसर म्हणून तुमच्याशी बोलत नाहीये, एक पोलीस दिदी म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायबरचे फ्रॉड खूप वाढलेले आहे, ज्येष्ठ नागरिक सगळेच आहे इथं, तर कोणत्याही लिंक आल्या तर कृपया क्लिक करू नका. परवाच आता कालच गोष्ट सायबर जागरूकता श्रद्धा फार्मसीला आपला कार्यक्रम झाला, त्यामध्ये त्या सरांनी सांगितलं की त्यांच्या मिसेसनी पैठणी ऑर्डर केली, 30,000ची पैठणी 15,000 मिळत होती. पैठणी ऑर्डर केली घाईघाईत, काही मागचा पुढचा विचार केला नाही. त्याच्यानंतर पैठणी आली एकदम अशी झिरमिरीत, म्हणजे ती 200-300 रुपयाची साडी असेल.
मग ती आल्यानंतर आणि आजूबाजूला पेपर लावलेले त्याला, तर मग आता ती परत केली, त्या कंपनीवाल्याला फोन केला. तो म्हणे मॅडम आमची मिस्टेक झाली, काहीतरी वेगळी ऑर्डर आली, तर तुम्ही काय करा, एक फॉर्म देतो तो फिलअप करा. त्यांनी एक फॉर्म दिला, त्याच्यात बँक अकाउंट सगळे डिटेल होते, आम्ही तुमचे पैसे परत करतो असं म्हणून पैठणी हे केली. नंतर तिच्या याच्यात जे पैसे होते ते पण हे झाले, पण जॉईंट अकाउंट असल्यामुळे तिच्या नवऱ्याचे जवळपास 30 लाख रुपयाचं फ्रॉड झाला तो जवळपास. तर त्या अशामुळे म्हणजे ही इथली घटना नाहीये, परंतु असे प्रकार होत आहे. म्हणजे जॉईंट अकाउंट असल्यामुळे तिने तो नंबर दिला आणि OTP पण दिला वरून, त्या फॉर्म मध्ये सर्व फिलअप करून दिलं आणि एका मिनिटाच्या आत जेवढे होते नव्हते पैसे एका पैठणीच्या नादात ते पण गेलं. त्याच्यामुळे आमिषाला बळी पडू नका. फिशिंगचे प्रकार चालते, जाळं टाकतात आणि जास्तीत जास्त फसतात त्या महिला. कारण का महिला ह्या घरी असतात, मोबाईल बघतात लगेच भांडे घासून येतात, मोबाईल बघतात लगेच भांडे लावून येतात. म्हणजे हा नाद असतो आणि त्यांना म्हणजे काय होते की बँकेतून फोन आला तुमचं अकाउंट बंद होत आहे. आता बिचारी गृहिणी एकतर शिकलेली असते, अर्धवट शिक्षणाचा तिचा कुठेतरी संसार चालू झालेला असतो, ती इतकी घाबरून जाते. कारण का मनावर बिंबवलेलं काय असते की अकाउंट बंद झालं तर नवरा काय म्हणेल परत, है ना. म्हणजे घरी काय उत्तर द्यायचं, तर ती घाई काय करते, पटपट त्या गोष्टीला उत्तर देत जाते, रिप्लाय देत जाते. समोरचा माणूस कोण आहे हेही बघत नाही. तर अशा वेळेस आपण जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, बरेच शब्द झाले, असल्या भावना कितीही तरी त्यांना आवरावं लागतं. कारण कितीही मन असले लाटेचे किनाऱ्याकडे राहण्याचे, तरी तिला समुद्राकडेच परतावं लागतं. आणि आमचा समुद्र आमचं कर्तव्य आहे. मॅडम एवढा टाइम देऊन इथं बसल्या, ॲडिशनल मॅडम आणि ह्या सगळ्या जणी, तर खरं तर आमचा समुद्र काम वाटच बघते. ह्या लाटी आल्या तुमच्या याला मिळाल्या किनाऱ्याला, आणि किनाऱ्यावर एवढे छान छान शंख शिंपले जे तुम्ही जोडलेले आहेत मुलांच्या रूपी, त्याबद्दल आम्हाला इथं संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं, आमच्या महिलांच्या वतीनं खूप सर्वांचे म्हणजे कानडे इंटरनॅशनल स्कूलचे जे आयोजक आहेत मॅडम आहेत त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि माझे 200 शब्द संपवते. धन्यवाद. कदाचित आम्हाला माहिती नव्हती की सायबर क्राईमनी आम्हाला कसं वाचायचं आहे, गुड टच बॅड टच याबद्दल सांगते मॅडम की आम्ही मुलांना हे प्रशिक्षण स्कूल देतो, त्यांना सांगतो गुड टच बॅड टच बद्दल, तसे व्हिडिओज दाखवतो आणि तसं त्यांच्यासोबत बिहेवियर करतो की कधी कधी अशी वेळ येते की मुलं घरून नाराज होऊन आलेले असतात आणि इथे मॅडम सोबत त्यांचे जे पण काही दुःख असतात ते शेअर करतात आणि फ्री होतात. खूप खूप धन्यवाद मैडम. अब मैं गुजारिश करूंगी वैशाली देवले मैडम से कि वे अपने विचार आहे की मला बोलायसाठी आता काही राहिलेलंच नाही. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि ज्या ज्या महापुरुषांनी, महामानवांनी जगाच्या कल्याणासाठी कार्य केले त्यांना विनम्र अभिवादन करते. कानडे इंटरनॅशनल स्कूल वाशिमचे सर्वेसर्वा डॉक्टर कानडे सर, कानडे मॅडम, प्रधानाचार्य मस्के सर, उपस्थित पॅरेंट्स आणि माझ्या छोट्या छोट्या लहान लहान मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी इतकं छान मार्गदर्शन केलं, आता बोलण्यासाठी असं काही राहिलं नाही. पण आपण बघतो, आपण दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतो. का आपण साजरी करतो दरवर्षी? त्याला कारण आहे. जर आपण त्यांचं स्मरण केलं नाही तर हे सगळे महामानव ज्यांनी आपल्या कल्याणासाठी त्यांचं आयुष्य वेचलं, त्या विस्मरणात जातील. त्या विस्मरणात जाऊ नये म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करणं खूप गरजेचं आहे. नुसतं स्मरण करून फायदा नाही, तर पुस्तकं वाचून किंवा वेगवेगळे चित्रपट त्यावर आधारित, मागे तुम्ही बघितलं सत्यशोधक नावाची एक मूवी आली होती. कोणी कोणी बघितली आहे सत्यशोधक? हात वर करा. कोणी कोणी बघितली आहे? मुलांसाठी तर फ्री होती, मुलांनी सगळ्यांनी बघितली असेल. ज्यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल
पुस्तकही वाचले नाही, त्यांनी मूवी बघितली की त्यांचा पूर्ण जीवनपट अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्यांच्या डोळ्यासमोरून गेला. आणि वाचण्यापेक्षा आपण जे बघतो, आपण जे ऐकतो ते आपल्या मनावर जास्त बिंबून जातं. त्याच्यामुळे आज आपण बघतो जे वातावरण आहे, असं वातावरण म्हणजे आज आपल्याला ज्या फॅसिलिटी मिळतात आहे ह्या आपल्याला इतक्या सहजासहजी मिळालेल्या नाहीयेत. त्याच्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी. ज्या काळात मुलगी शिकली किंवा एखादी महिला शिकली आणि त्या शिकलेल्या महिलेने जर जेवण बनवलं ते विष बनतं, असे विचार किंवा अशा अंधश्रद्धा पसरवल्या गेल्या होत्या. तर त्या काळामध्ये त्यांनी दगडधोंडे आणि शेण याचा मारा सहन करून शाळा सुरू केली आणि वाढवली. नुसती एक आद्य शिक्षिका म्हणून नाही तर एक समाजसेविका म्हणून प्लेगच्या काळामध्ये त्यांनी रुग्णांची सेवा केली. तर अशा ह्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले ह्या आपल्याला आजच्या काळात मिळालेल्या आहेत, लाभलेल्या आहेत. कानडे सर आणि कानडे मॅडम यांच्या माध्यमातून. त्यामुळे आता हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे. ह्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व महिला आपण बघतोय ह्या एकाएकी अशा समोर आल्या नाहीत किंवा त्यांनी हे जे अचिव्हमेंट्स केलेलं आहे ते असं एका मिनिटात त्यांना मिळालेलं नाही. आपण बघतो सोनाराच्या दुकानात खूप सुंदर सुंदर दागिने असतात, खूप सुंदर सुंदर हार किंवा मांगळ्या किंवा काय जे असतं ते एकाएकी सौंदर्य त्याला लाभत नाही. आधी त्या सोन्याला गरम केलं जातं, त्याला मग काच्यामध्ये टाकून त्याला घडवलं जातं, तेव्हा सुंदर दागिने तयार होतात. त्याचप्रमाणे ह्या मंचावर उपस्थित असलेल्या ज्या महिला आहेत यांनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये त्यांनी एक संघर्ष केलेला आहे. त्याच्यामुळे त्या आता ह्या कंडिशनला पोहोचल्या, आता ह्या स्टेजला त्या पोहोचलेल्या आहेत. म्हणून आजच्या ह्या सगळ्या छोट्या मित्रमैत्रिणींना मला असं सांगावंसं वाटतं की देअर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस. तुम्हाला हार्डवर्क करावंच लागणार. नो शॉर्टकट्स टू सक्सेस. तर आणि मॅडमनी सांगितलं गुड टच, बॅड टच आणि काय एखादी मुलगी वगैरे अशी पळून जाते वगैरे त्याच्यासाठी तिची आई जबाबदार आहे. 100% खरे. तर आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांसोबत कसं आपलं रिलेशन असलं पाहिजे यावर खूप काही डिपेंड आहे. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, आपल्या मुलांच्या शाळेमध्ये काय सुरू आहे हे तुम्हाला प्रत्येक वेळेस शाळेत जाऊन बघायची गरज नाही. किंवा तुम्ही मुलं घरी आले की त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला पाहिजे की सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काय झालं. मग तुम्हाला तुमच्या वर्गातला, तुमच्या मुलाच्या वर्गातला कोणता मुलगा सर्वात उंच आहे, कोणत्या मुलांनी आज काय केलं, यांनी काय म्हटलं, इथपासून मुलांचा तुमच्याशी संवाद असला पाहिजे. आणि ह्यातूनच तुम्ही त्यांच्याशी आपण जे म्हणतो मित्र बना, ह्या पद्धतीनेच तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता. कारण आपण कितीही म्हटलं मला तुझं मित्र बनायचं आहे तर ते तसं बनणार नाही किंवा तेही आपले मित्र बनणार नाही. त्यांना आपण खूप महागड्या वस्तू दिल्या किंवा खूप काही खेळणे दिले, मोबाईल दिला, हा ॲप डाउनलोड करून दिलं, ते करून दिलं, त्यातून तुमची मैत्री फुलणारच नाही. तुमच्यामध्ये आणि तुमच्या पाल्यामध्ये एक संवाद असणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या मित्रमंडळात काय सुरू आहे ते तुम्हाला घर बसल्या कळेल. तुम्हाला कुठे त्यांच्या मागे मागे जायची गरज नाही. त्यामुळे आणि ही सध्या खूपच सध्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. बाकी अजून फार काही मी बोलत नाही, फार वेळ घेत नाही, सगळ्यांना वेळ होतोय. इथे मला कानडे इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि
कानडे इंटरनॅशनल स्कूलचे जसे 11 विद्यार्थ्यापासून 900 विद्यार्थी झाले, तसेच पुढे आणखी त्यांची संख्या वाढत वाढत जावो आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची भराभर प्रगती हो, एवढे मी त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भूक लागली सर्वांना? बर, मी 2 मिनिट तुमचे घेऊ? नाही? ओके. सर्वांनी माझ्या मागे फक्त मी 2 शब्दामध्ये तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शतशः नमन. कोमल है कमजोर नहीं तो शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. म्हणणार माझ्या मागे? कोमल है कमजोर नहीं तो. माझा एकटीचाच आवाज येतो आहे. जेवायचं आहे ना सर्वांना? कोमल है कमजोर नहीं तो. शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तो. खरंच सर्वांना भुका लागलेल्या आहेत. आवाज कोणाचाही निघत नाही, माझाच निघत आहे. मलाही भूक लागलेली आहे. मी मॅमचे आभार व्यक्त करतो. कानडे मॅडमनी मला या मंचावर एवढा मोठा सन्मान दिला. मी स्पेशली सरांबद्दल 2 शब्द सांगू इच्छिते. सर माझ्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. वाशिममध्ये मी जेव्हा आले म्हणजे 12 वर्षापूर्वी, मी काहीही नव्हते. एक सरांचं एक व्यक्तिमत्व मला माहीत नव्हतं. पण ज्या दिवशी माझा जुळे बाळ झाले आणि त्यामधलं एक बाळ माझं एक्सपायर झालं आणि दुसऱ्या बाळाची गॅरंटी नसताना माझ्या बाळाचा जीव त्यांनी वाचवला, त्या दिवसपासून ते माझ्यासाठी देवदूत आहेत. मी मॅमला म्हटलं की मॅडम माझं पत्रिकेमध्ये नाव नका टाकू. मॅडमला थोडं वाटलं असेल त्या दिवशी, पण याचं कारण एकच होतं, मी त्या व्यक्तीच्या समोर उभी राहील किंवा त्या मंचावर येईल एवढी मोठी मी झालेली नाही. मी कानडे सरांना माझा पहिलेपासून आदर्श मानते. मी कधी व्यक्त नाही करू शकत कुठलीच गोष्ट कोणासमोर, पण आज ती वेळ आली आणि वेळ आल्याशिवाय आयुष्यात कुठलीही गोष्ट घडत नसते. आज माझ्यासमोर एक गरिबांचे डॉक्टर आणि माझ्यासाठी ते देवदूत आहेत, कारण की त्या वेळेस माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते. सरांनी माझ्या मुलीचा मोफत उपचार करून तिला जीवनदान दिलं. आज माझं बाळ 13 वर्षाचं आहे. थँक्यू सर. आणि इथे माझा एवढा मोठा सन्मान केल्याबद्दल मी कानडे सर आणि मॅडमचे आभार व्यक्त करते. थँक्यू. अब बढ़ते हैं नेक्स्ट छोर की ओर, उसके बाद हम रैली की तरफ बढ़ेंगे. तो आज हमें ट्रैफिक पुलिस की ओर से यहाँ पर उपलब्ध हुए हैं मनीषा चौके मैम और संगीता मैम. इनका मैं आज इस नारी शक्ति के दिन स्वागत करती हूँ. आइए मैम. और साथ ही मैं उनको रिक्वेस्ट करती हूँ कि आज हमें बहुत सारे रूल मैडम ने यहाँ पे बताए. साथ ही आज ट्रैफिक के भी कुछ रूल्स हैं जो हमें मनीषा मैम और संगीता मैम बताने वाले हैं. स्टूडेंट्स, आपको वो सारी चीजें अच्छी से सुननी है और उसे फॉलो करनी है. ठीक है? सो कीप क्वाइट एवरीवन. शांति से आपको सुनना है. सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून मी संगीता शिंदे, महिला पोलीस नाईक, शहर वाहतूक शाखा येथून आलेली आहे. तर आमचा वाशिम पोलीस दलातर्फे एक सप्ताह असतो रेझिंग डे म्हणून, आणि त्या निमित्ताने आम्ही आमच्या शाखे थ्रू तुम्हाला जे मार्गदर्शन आहे शहर वाहतुकीबद्दल, ट्रॅफिक म्हणजे कसं त्याच्या नियमांचं पालन करायचं आहे
त्याबद्दल थोडी माहिती देणार आहोत. तर पुढील मार्गदर्शन या महिला पोलीस अंमलदार मनीषा चौके करतील. मी त्यांना विनंती करते. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव मनीषा चौके आहे आणि मी शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार म्हणून कार्य करत आहे. आज रेझिंग डेच्या निमित्त आपल्या शाळेमध्ये ट्रॅफिकचे रूल्स काय मुलं फॉलो करतात किंवा नाही त्याबद्दल आम्ही माहिती देण्यासाठी आलेलो आहे. कारण बरंच कसं असते आपल्या जे मोठे आहेत वरिष्ठ जे आहेत आपले घरामधले त्यांना सगळ्यांना माहिती असते पण लहान मुलांना माहिती नसते. आणि कधी कधी असं पण होते की मोठ्या लोकांना माहिती असतात पण ते नियम तोडतात. त्यामुळे जर लहान मुलांना सांगितलं तर लहान मुलं कोणी 8वी 9वीचे विद्यार्थी आहेत का म्हणून याच्यात 8वी 9वीचे मुलं केले आहेत हात वरती करा. 8, 9 क्लासचे स्टुडंट्स कोणकोणते आहेत त्यांनी हात वरती करा. तुमच्यापैकी कोणी गाडी चालवतं का? ट्युशन्सला पप्पाच्या लपून गल्ली मोडीमध्ये एखादी चक्कर मारायला? अच्छा आहे वाटते म्हणजे काही नमुने आहे याच्यामध्ये मला. तर बाळांनो असं करू नका. गाडी चालवण्याचा अधिकार आपल्याला सरकारने अद्याप दिलेला नाही आहे. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले की गाडी चालवा. बिंदास पप्पाला म्हणायचं की मला नवीन बाईक घेऊन पाहिजे पण पहिले लायसन काढायचं नंतर गाडी मागायची पप्पाला. तर आणि जर तुम्ही वयाच्या 18 वर्ष कमी असताना गाडी चालवत असेल 3/181 3/3/181/171 ME Act नुसार तुम्हाला 5,000 ते 25,000 रुपये आर्थिक दंड पडतो. जर तुम्ही 18 वर्षाचे नसताना गाडी चालवत असाल तर गाडी चालवाल का कोणता वापर करायला पाहिजे. बरं लहान मुलंच नाही तर मोठ्यांसाठी पण ही माहिती आहे. 184 नुसार तुम्ही मोबाईलचा चालत्या गाडीवर मोबाईलचा वापर करत असाल तर त्याच्यामुळे तुम्हाला 1,000 रुपीज फाईन पडतो. बरं फाईन आज न उद्या आपण भरू शकतो पण जर तुम्ही मोबाईलवर बोलत असताना इन केस देऊ नाही करो पण झाला एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट वगैरे झाला तर तुम्ही तर जायाल तुम्हाला काही इजा होईल पण तुमच्या शेजारचे जे 2-3 गाडी चालवणारे असतात त्यांनाही इजा होते. त्यामुळे कृपा करून तुम्ही मोबाईलचा वापर करू नका आणि जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करा. 4 व्हीलर चालवत असेल तर तुम्ही सीट कंपल्सरी वापर करा. बरं आम्ही म्हणजे पोलीसवाले फाईन फाडतात म्हणून सीट बेल्टचा वापर करू नका तर ते तुमच्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी आहे. सरकारने नियम आपल्या संरक्षण करण्यासाठी बनवलेले आहे. आपल्याला असं वाटते की पोलीसवाले आहे यांनी हात दाखवला की 1,000-2,000 फाईन फाडतील. ते आमचं कार्यच आहे आम्ही करूही पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जीवाला धोका नाही हो तुमच्या त्या चुका सुधारला जावं याकरता आम्ही ते नियम लावलेले आहे. सरकारने ते नियम आपल्या सेफ्टीसाठीच बनवलेले आहेत. तुमचे दिन पर रैली की शुरुआत अपना सहभाग दर्शाकर हाथ जोड़कर हम कानड़े इंटरनेशनल स्कूल की ओर से प्रार्थना करते हैं कि आप सभी क्रांति ज्योति मां सावित्रीबाई फुले के जयंती प्रीत्यर्थ भव्य रैली समारोह में अपना उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शाकर सावित्री माई फुले ने हम पर किए उपकारों के प्रति उनका आभार माने. आगे की बातें कुछ इस तरह है कि हमारी रैली हमारी स्कूल कानड़े इंटरनेशनल स्कूल से शुरू होगी. उसके बाद पुसद नाका पे जाएगी. देन डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक, पाटनी चौक और छत्रपति शिवाजी महाराज चौक में हमारे इस रैली का समापन होगा. हर एक चौक में हमारे बच्चों के कुछ गीत है कुछ स्पीच है वे बच्चे रेडी रहेंगे. हमारा रैली इस तरह रहेगा कि सबसे पहले एक ट्रैक्टर देन 2 बुलेट्स, जिप्सी, रूफ कार, 7 to 10 स्टूडेंट्स के साइकिल, देन टीचर्स के 2 व्हीलर्स, उसके बाद ढोल पटक वाली स्कूल वैन रहेगी. कक्षा 7वीं से 10वीं तक के विद्यार्थी अपनी अपनी साइकिल और गाड़ियां लेकर टीचर के मार्गदर्शन अनुसार 3-3 की रो में चलेंगे. हमें स्लो ही हमारे व्हीकल्स रखना है. उपस्थित अभिभावक यानी पालकगण अपनी अपनी मोटर बाइक्स लेकर उनके पश्चात अपने बच्चों को साथ लेकर रैली के साथ जहां से प्रस्थान करेंगे वहां तक हमारे साथ चलना है और शिवाजी महाराज चौक तक हमें सहयोग करना है. उर्वरित विद्यार्थी अपनी वैन में बैठकर प्रस्थान करेंगे. उपस्थित मंच एवं शिक्षक एवं शिक्षिकाएं उनके पश्चात चलेंगे. हमारे स्कूल शिक्षक वर्ग जो जिप्सी और स्पीकर वैन लेकर अपनी अपनी जिम्मेदारियां संभालेंगे. हर चौक में अपनी अपनी ड्यूटी सभी को बखूबी निभाना है.
सभी शिक्षक एवं शिक्षिकाएं अपनी अपनी जिम्मेदारियां निभाते हुए रैली को प्रभावी बनावे और उत्साही बनावे, ऐसे में सभी से विनती करती हूँ। अब मैं वर्षा लहाने मैडम से सभी को आदरणीय अध्यक्षा महोदया, मंच पर विराजमान सभी विशिष्ट अतिथिगण, शिक्षकगण एवं मेरे प्यारे छात्रों और पालकगण, आप सभी को मेरा आदरपूर्वक नमस्कार। आज क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनकी जयंती के विशेष अवसर पर मैं अपनी ओर से और हम सभी की ओर से यहाँ उपस्थित हुई महानुभावों का धन्यवाद ज्ञापित करना चाहती हूँ। मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। लोग तो मिल जाते हर मोड़ पर, लोग तो मिल जाते हर मोड़ पर, लेकिन हर कोई आप सम्मानियों की तरह अनमोल नहीं होता। सबसे पहले मैं भारत की पहली स्त्री शिक्षिका क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, इनकी मैं बहुत ऋणी हूँ। उन्हीं के कारण आज हम सारी लड़कियां, महिलाएं शिक्षा ले रही है, प्राप्त कर रही है और आगे बढ़ रही है। आज हर क्षेत्र में स्त्रियों ने सफलता हासिल की है, कर रही है। भारत के हर कोने कोने से आज हर लड़की, हर स्त्री शिक्षा प्राप्त करती है, प्राप्त कर रही है। सावित्रीबाई फुले जी को मैं कोटि कोटि नमन करती हूँ। मैं माननीय लता फड़ मैम यहाँ पधारे हैं, उनका आज की जो अध्यक्षा थी उनको भी मैं धन्यवाद देती हूँ। उन्होंने व्यस्त होते हुए भी इस कार्यक्रम के लिए अपना अमूल्य समय निकाला, हमें प्रोत्साहित किया, अपने आशीर्वचन रूपी शब्दों से हमारे छात्रों को अनुग्रहित किया और अपने विचारों से हमें प्रेरित किया। मैं माननीय दीपा हिरोए मैम, माननीय सविता अतकरे मैम, माननीय श्रीदेवी पाटिल मैम, माननीय मोहिनी मोरे मैम, माननीय डॉक्टर वैशाली देवे मैम, माननीय प्राध्यापक ललिता दाभाडे मैम, प्रज्ञा क्षीरसागर मैम, माननीय मीनाक्षी नागराळे मैम, माननीय मधुरानी एम बंसोड़ मैम, माननीय सोनाली गावंडे मैम, मनीषा चौके मैम और संगीता शिंदे मैम, इनको मैं बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। आप सभी अतिथियों का विशेष रूप से आभार व्यक्त करती हूँ। आपने अपने व्यस्त समय से समय निकालकर हमें प्रेरित किया और इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई। आपके विचार हमारे लिए हमेशा मार्गदर्शक रहेंगे। आपने हमें नई ऊर्जा और दृष्टिकोण प्रदान किया। मैम, आप सभी के लिए मैंने कुछ पंक्तियां लिखी है, वो पेश कर रही हूँ। हर विपदा को जिसने अवसर बनाया, हर विपदा को जिसने अवसर बनाया, समाज के हर कोने कोने को न्याय दिलाया, संघर्ष की ज्योति से जीवन सजाया, नारी शक्ति का मान बढ़ाया, नारी शक्ति का मान बढ़ाया। आप सभी का पुनश्च बहुत बहुत आभार। मैं आदरणीय डॉक्टर विजय जी कानड़े सर, जो हमारे स्कूल के संचालक हैं, उनको भी धन्यवाद देती हूँ, जिनके विचार हमारे लिए हमेशा प्रेरक रहते हैं और हमारे स्कूल के प्रति हमेशा वो मार्गदर्शन करते रहते हैं। सर, आप यहाँ पधारे, आपका बहुत बहुत धन्यवाद। हमारे स्कूल की संचालिका सौ ज्योति विजय कानड़े मैम जी, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। आप हर कार्यक्रम को सफलतापूर्वक संपन्न करने के लिए अथक परिश्रम करती है और हमें भी प्रोत्साहन देती है, मार्गदर्शन करती है। आपकी मेहनत और प्रतिबद्धता के बिना कोई कार्य संभव नहीं होता। मैम, आपका भी बहुत बहुत आभार। आपके मार्गदर्शन का प्रकाश हमेशा रहा हमारा साथ। संचालिका मैम, आपका योगदान हर पल रहेगा हमारे लिए खास। हमारे स्कूल के प्रधानाचार्य आदरणीय नितिन जी मस्के सर और हमारी स्कूल की समन्वयिका पल्लवी अंगोरे मैम, मैं इनको भी बहुत बहुत धन्यवाद देती हूँ, जो हमेशा हमें मार्गदर्शन करते हैं, तो उनका भी बहुत बहुत धन्यवाद। साथ ही मैं स्कूल के सभी अध्यापकगण, उनको भी धन्यवाद देती हूँ, जिन्होंने इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए अपना सहयोग दिया। साथ ही मंच के पीछे कार्य करने वाले सभी शिक्षक कर्मचारियों और स्वयंसेवकों का भी आभार व्यक्त करती हूँ, जिन्होंने
हर छोटी बड़ी व्यवस्था को ध्यान पूर्वक संभाला है, अपना सहयोग दिया है। इन सभी का बहुत बहुत आभार। अंत में हमारे सभी छात्र, अभिभावकगण, इनका भी आभार व्यक्त करती हूँ, जिनके बिना कोई भी कार्यक्रम हो ही नहीं पाता। ये हमारे स्कूल डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी को ज्ञान ज्योति क्रांति सावित्रीबाई फुले इनकी जयंती पर मैं अपने विचार प्रस्तुत करने जा रही हूँ। नमन है उस शक्ति को जो रूढ़ियों से न डरी, नमन है उस शक्ति को जो रूढ़ियों से न डरी, नमन है उस नारी को जिसने सबकी दुनिया बदली, नमन है उस नारी को जिसने सबकी दुनिया बदली। सावित्रीबाई फुले तुम्हें कोटि कोटि नमन। सावित्रीबाई फुले तुम्हें कोटि कोटि नमन, क्योंकि गांधी की मेहनत की वजह से आज मैं इस कार्यक्रम में खड़े होकर अपने विचार प्रस्तुत करने जा रही हूँ। आज सभी का नाम खंडोजी निवासी पाटिल और माता का नाम लक्ष्मीबाई पाटिल था। 9 साल की उम्र में ही उनका विवाह ज्योतिबा फुले इनके साथ हुआ। ज्योतिबा फुले स्त्री शिक्षा के प्रति चिंतित थे, इसलिए उन्होंने 1848 में पुणे शहर दुकान के विजयवाड़ा यहाँ लड़कियों का पढ़ना शुरू किया। उस स्कूल में पढ़ाने के लिए शिक्षिकाएं नहीं थी, इसलिए उन्होंने पहले सावित्रीबाई को पढ़ाया और फिर उसी स्कूल में सावित्रीबाई ने अध्यापिका का कार्य किया। इस बात का समाज में बहुत विरोध हुआ। उनके पूरे परिवार ने फुले दाम्पत्य को घर से निकाला, मगर सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले इन्होंने घेरी और काटी बनाते हुए लोगों के लिए अपना जीवन समर्पित किया। माता रमाई का जन्म 7 फरवरी 1898 में हुआ। 9 साल की उम्र में उनका विवाह डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के साथ हुआ। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी जब पढ़ाई के लिए विदेश में गए तब उन्होंने अपना संसार चलाया और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की पढ़ाई में कोई आर्थिक परेशानी न हो, इसलिए उन्होंने एक पूरी साड़ी को सीखकर अपना गुजारा किया। आनंदीबाई की शादी 9 साल की उम्र में 25 साल के विदुर गोपालराव जोशी से हो गई थी। 14 साल की उम्र में ही वह मां बन गई, लेकिन 10 दिनों के अंदर ही उनके नवजात बच्चे की मौत हो गई। इस घटना के बाद आनंदी ने डॉक्टर बनने का फैसला किया। 19 साल की उम्र में 1886 में उन्होंने MD की डिग्री हासिल की। डिग्री हासिल करने के बाद वह कोल्हापुर रियासत के अल्बर्ट एडवर्ड अस्पताल में महिला
इसी के साथ मैं मेरा भाषण समाप्त करती हूँ। धन्यवाद। स्कूल की ओर से आयोजित भव्य रैली में हमारे बच्चे अपना मत प्रकट करते हैं। अब हमारी रैली छत्रपति शिवाजी चौक में प्रस्थान करेंगी। जय ज्योति जय क्रांति, जय ज्योति जय क्रांति, नारी शक्ति जिंदाबाद। त्यासाठी सर्वप्रथम आपले आभार मानते। समस्त स्त्री वर्गाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या तेजाकडे नेण्यासाठी ज्या माऊलीने आपले आयुष्य वेचले त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनी माझे विनम्र अभिवादन। समाजात कायमच उपेक्षित दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रियांना मुख्य प्रवाहावर आणण्यासाठी या माऊलीने आयुष्यभर खस्ता खाल्ल्या। मध्ययुगीन काळापासूनच स्त्रियांवर अनेक बंधने असली तरी अनेक स्त्रियांनी आपली कर्तव्य दाखवून स्वतःला सिद्ध केले। त्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणजे राजमाता जिजाबाई, महाराष्ट्राच्या इतिहासातील श्रेष्ठ नारी। या सह्याद्रीच्या कुशीत स्वराज्याचे मंदिर घडवण्यासाठी या माऊलीने आपले आयुष्य वेचले। त्या स्वराज्याचे मंदिर घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ माझा मानाचा मुजरा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो आणि हिंदवी स्वराज्याची जननी प्रेरणा शक्ती म्हणजे राजमाता जिजाबाई। शिवरायांसोबतच स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी संभाजी महाराज यांना घडवण्यात देखील या माऊलींचा हात होता। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या घरी झाला। तत्कालीन सखवास्तू मराठा मुलीप्रमाणे यांचे योग्य संगोपन करण्यात आले। त्यांना दानपट्टा, अश्वारोहण सारख्या या युद्ध कलांमध्ये त्या प्रारंभत होत्या। शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाहानंतर त्यांनी 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्यांनी मराठा साम्राज्याच्या सूर्याला जन्म दिला। जिजाऊ स्वतंत्र, धाडसी आणि निश्चयी होत्या। त्यांनी रामायण, महाभारताच्या कथा सांगून शिवरायांना अधर्माने वागण्याचा विनाश करण्याचे धडे दिले। शिवरायांनी मराठ्यांचे स्वराज्य स्थापन करावे, सर्वांना न्याय मिळावा, सर्वांना सुख समाधान आणि आनंदाने राहावे या जिजाऊंचे महत्वाकांक्षेला आकार देण्यासाठी हे वैभवशाली स्वप्न साकार करण्याचे कार्य शिवरायांनी 4 जून 1674 ला पूर्ण केले आणि मराठ्यांचा राजा छत्रपती झाला हे पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले। जिजाऊंची कामगिरी यशस्वी झाली। जिजाऊंनी आयुष्यभर शिवरायांचे मार्गदर्शन करण्याचे कार्य केले।
या मातेने आपल्या पुत्रास आयुष्यभर स्फूर्ती दिली. शिवाजी महाराजांसाठी त्यांची आई जणू तात्विक दृष्टी, कवच, गंगोत्री व प्रेमाचे अधिष्ठान होती. शेवटी म्हणे, सह्याद्रीचे कडे पठावर गोदावरी भीमा कोयना जिजाई तुझेच गीत गाती. तुझ्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती, पावन झाली महाराष्ट्राची माती. धन्यवाद. कदम आस्ते कदम महाराज श्रीपती गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वैष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत हंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी